बराच वेळ उलटतोय. तिकडे घरी आवलीला काळजी पडली. अरे माझे पतिदेव डोंगरावरती गेले. वाशी असते, पोटात अन्नाचा कण नसेल. त्या आवलीला अगदी शिदोरी तुकोबारायांना भोजन म्हणून काही भाजी भाकरी एका फडक्यामध्ये एका कापडामध्ये बांधावी, टोपलीमध्ये बांधावी आणि ती टोपली डोक्यावरती घेऊन आपली निघाली. मनामध्ये विचार आहे, हा बाबा कुठं जाऊन बसला असेल, आता कुठे शोधू याला. शोधावं लागणार, कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. एका बाजूनं मनोमन बोलही लावते, अरे याला काही कामच नाही, हा बाबा घरी काही कामधंदा करत नाही, डोंगरात जातो, वनात जातो आणि भजन करत बसतो. बरं बाकीच्यांची जाऊ द्या, स्वतःच्या पोटा पाण्याचीही काळजी नाही. भूक लागली, तहान लागली याचंही भान नाही. मलाच काळजी घ्यावी लागणार. निघाली आवली. आवली चालतीये, डोक्यात विचार होता, तुकोबाराया कुठे असतील, आता कुठे शोधू मी त्यांना. भूक लागली असेल त्यांना. आणि खाली पाहिलंच नाही, तत्क्षण पायाला काटा टोचला. खाली बसले, पायात रक्त बाहेर पडू लागलं. आई का आता काय करू, पायात रक्त बाहेर पडत आहे. भयंकर खूप त्रास होऊ लागला. आवली रडू लागली, खूप त्रास होतोय, पायात रक्त बाहेर पडतंय. पायातला काटा काढण्याची हिंमत तिची होत नाहीये. काट्याला हात लावण्याची ताकद सुद्धा तिची होईना. रडू लागली. हा देवाला दर्शन देते, त्या विधाचं वेग लागलं माझ्या डोळ्याला आणि म्हणून माझी अशी अवस्था आहे. त्या विधानं वेगळं केलं माझ्या मालिकाला, मला फिरायला लावलंय. नवे नवे माझे हाल होत आहेत, त्याचं कारण तो काळा बिंध्याचाने वाटली. रडतीये, रडत होती आणि जणू काही जाणावं त्या विठ्ठलानं देव धावला. आवलीचं ते रडणं सहन झालं नाही भगवंताला. भगवान आले, भगवान आले. काय झालं विचारतात, बाई अगं काय झालं तुला. तिनं देवाला समोर पाहिलं, म्हणते अरे काळा विठा आलास होय, तू आलास का तू
केलं. आवलीचा पाय व्यवस्थित अगदी अगोदरच्या सारखा झाला. भाकरी तुकोबरायांना दिली. एक प्रकारे तुकोबरायांनी विठ्ठलाचं नाव ठेवलं. आवलीनं ती प्रेमानं दिलेली भाकरी खाल्ली आणि तुकोबराया अंतःकरणातून भगवंताचे धन्यवाद व्यक्त करतात. नव्हे नव्हे आवलीला सुद्धा कोण चांगलं बोलतात. आवले तू एवढं प्रयत्न करून एवढ्या लांबून चालत माझ्यापर्यंत आलीस. भाकरी आणलीस. प्रेमानं भाकरी खाल्ली तुकोबराया आणि पुन्हा भजन करू लागले. उठून उभे राहा. पुन्हा भजन करू लागले. तुम्ही खालचे बसा. सुंदर गोड भजन करत आहात. बोला श्री संत तुकाराम महाराज की जय. भक्त वत्सल भगवान की जय. राधा रमण भगवान की जय. सब संतन की जय. या तुकोबरायांसाठी आवली मातेसाठी आणि या पांडुरंग परमात्म्यासाठी एकदा जोरदार टाळी. लेकरा अजून एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि अतिशय गोड यांना सजवलंय. विकास दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी. आरतीची तयारी करायची.
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की सब संतन की जय।